आहात का? देणार असाल तर तो कसा? कारण असं दिसतंय राज्यभरातल्या सगळ्या नेत्यांनी त्यांच्या गाड्या बदलल्या, कोणी इलेक्ट्रिक वापरते, कोणी टू व्हीलरवर जाते, तुम्ही म्हटलं तसं कोणी पायी जाते. तर हे केवळ प्रसिद्धीपुरतं आहे की यानं खरंच काही फरक पडतो आणि तुम्ही तसं काही करणार आहात का? माहिती नाही का हे किती दिवस टिकणार आहे आणि ते सिंबॉलिक एक दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही. पण खरंच पाहणार म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस अंतराळामध्ये मोटरसायकलवरून आले. उद्यापासून अंतराळामध्ये ते मोटरसायकलवरूनच आले तर अधिक गांभीर्याने घेतली. आता प्रश्न राहिला माझ्या पुढचा. मला जे काही ज्याला इंग्रजीमध्ये फेस परसेप्शन म्हणतात त्याचा अभ्यास आम्ही करत नाही, इन्सिडेंट डिपार्टमेंट करतो. आणि ते लक्षात घेऊन त्यांनी मला जे काही संरक्षणाची माझी व्यवस्था केली त्याच्यामध्ये मला कळवलं होतं की तुम्ही बुलेटप्रूफ गाडी ही वापरली पाहिजे. आणि बुलेटप्रूफ गाडी मला पाठवली, मुंबईला पाठवली, दिल्लीला पाठवली, इथं पाठवली. पण मी त्यांना विनंती केली की मला आवश्यकता नाही आहे. आणि गेले 4 वर्ष ती गाडी येत होती, मी पाठवत होतो. आता ती पाठवत नाही आहे. त्यामुळे ती कमी करावी हे सांगितलं. आजच्या परिस्थितीत माझ्याकडे माझी स्वतःची गाडी गव्हर्नमेंटची नाही. त्याच्या पुढे रस्ता दाखवणारी गाडी आणि मागं एक गाडी. त्याच्यामध्ये इथल्या गृह विभागाचे लोक आणि माझा पर्सनल स्टाफ आहे त्यापैकी एक, असे साधारणतः 2 ते 3 वाहनं ही माझ्या पुढे असतात. यापूर्वी ती 4 होती, म्हणजे ती जादा होती, पण ही 4 मी करून त्यालाच जवळपास 3-4 वर्ष झाली. आणि आता आणखीन त्याच्यात बदल करावा ही विनंती मी त्यांना केली. आजच नाही, त्यांचं उत्तर आले. मी वाचून दाखव त्यांना द्या.